यानंतर प्रमुख प्रवचनकार आदरणीय लताताई दळवी मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय मांडतो। आदरणीय लताताई दळवी मॅडम या एम.एड यांचं शिक्षण आहे, त्याबरोबरच शाळेमध्ये उत्कृष्ट शिक्षिका म्हणून त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। त्याबरोबरच मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। सातारा प्रभागामध्ये भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या त्या महिला अध्यक्षा म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे आणि बहुजन हिताय संघाचे बुद्ध विहार, प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार या विहाराच्या महिला विभागाच्या त्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत। त्याबरोबरच बारमासे येथील बुद्ध विहार या विहाराच्या सुरुवातीपासून त्यांचं सक्रिय असं योगदान आहे आणि बोधिसत्व न्यूज चॅनल त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं, दळवी कुटुंबाच्या वतीनं धम्म प्रचार आणि प्रसार अविरतपणे करत आहे। त्यामध्ये आपले अनेक प्रवचन असतील, अनेक गीत असतील, या सर्वांचीच मांडणी करून ते प्रचार आणि प्रसारामध्ये आर्थिक तन मन धनाने ते सक्रिय आहेत। ते एक आदर्श कुटुंब आपल्या सर्वांकरिता आहेत। चला तर सारे जण टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करूया। त्यांचा आजचा विषय आहे भगवान बुद्धांचा अनित्यता सिद्धांत। मी उपस्थित सर्वांना नम्र विनंती करतो, पुढील 45 मिनिटं आपण शांत चित्ताचं सहकार्य करावं आणि त्यांनी मांडलेला शब्द आपण सर्वांनी फुलासारखा झेलावा अशी नम्र विनंती करतो। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता उमाई, माता सावित्रीबाई, सर्व महामानव महामातांना त्रिवार अभिवादन। आपण या ठिकाणी जमलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सविनय जय भीम। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रत्येक विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभा ही वर्षाची प्रवचन मालिका सादर करत असते, संपन्न करत असते आणि या प्रवचन मालिकेचा लाभ आपण सर्वजण घेत असतो। त्याचबरोबर प्रवचन करण्यासाठी सुद्धा मला संधी दिली जाते, तर मी कायम त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत असते, कारण मिळालेली संधी आपण कधी सोडू नये, की जेणेकरून त्या संधीमुळे आपल्यामध्ये अनेक बदल घडत असतात। आपल्यामध्ये वाचनाचं कौशल्य येतं आणि त्या वाचनातून खरंच आपण घडत असतो, ऐकून आपण घडत असतो आणि त्यामुळे दरवर्षी या प्रवचन मालिकेमध्ये आपल्या सर्वांच्या पुढे बोलण्याची संधी भारतीय बौद्ध महासभा दरवर्षी मला देते। त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने, माझ्या स्वतःच्या वतीने मनपूर्वक आभार मानते, अभिनंदन करते, पुनर्नमन। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्या सप्तफुलाताई दंडी, त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गौतम ओव्हाळ, स्वागताध्यक्ष माननीय सुरेश रोकडे सर, प्रमुख आजच्या या ठिकाणी सम्राट अशोक विहार बुद्ध विहार या विहारामध्ये सर्व पदाधिकारी, आपल्या या तक्षशिला बुद्ध विहार नागपूरचाळ या ठिकाणाहून आलेले बौद्धाचार्य अवचरे सर, त्याचबरोबर राजेश गायकवाड सरांनी खूप सुंदर असं गीत आपल्या पुढे सादर केलं की खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा काय आहे या गीतातून त्यांनी सांगितली आणि तीच अंधश्रद्धा घालवण्याचा प्रयत्न आपण या प्रवचन मालिकेतून करत असतो। आणि म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांना सविनय जय भीम करते आणि आजचा जो विषय आहे या विषयाला सुरुवात करते। काही चुकल्यास माफ करावे। त्याचबरोबर या ठिकाणी आलेले आपले खऱ्या अर्थाने पालखीचे गाढे अभ्यासक आपले नाईक सर, त्याचबरोबर TVMचे आपले मोठे प्रवचनकार हे आपले विनोद चव्हाण सर, त्याचबरोबर साप्ताहिक बोधिसत्व वंदना चॅनलचे संपादक अरुण दळवी सर, त्याचबरोबर डॉक्टर सुरेश कठाणे सर यांचं ते कार्य आहे। हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांनाही मी सविनय जय भीम करते आणि आजचा जो विषय आहे त्या विषयाला सुरुवात करते। आपल्या सर्वांपुढे बोलताना खूप आनंद होतो आहे। या ठिकाणी महिला आलेल्या आहेत,
आणि महिलांचं मी माझ्या मनपूर्वक असं अभिनंदन करते की आपलं सगळं काम बाजूला ठेवून आपण या ठिकाणी आलेले आहात. याचा अर्थ की आपल्यामध्ये बौद्ध धर्माकडे जाण्याची ओढ आहे आणि तो आपल्याला समजावा, जेवढा समजेल तेवढा घ्यावा, यासाठी आपण या ठिकाणी आलात. त्यामुळे तुमचंही खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करते. आणि आजचा जो विषय आहे हा विषय आहे भगवान गौतम बुद्धांचा अनित्यतावाद. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला जो सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा, यशाचा हा जो धर्माचा मार्ग दिलेला आहे, या मार्गाने आपण चालत आहोत. परंतु हे चालत असताना आपल्याला त्यांनी दिलेले ते जे सिद्धांत आहेत, आपण वर्षावासामध्ये ग्रंथ पठण करत असतो बुद्ध आणि त्यांचा धम्म. आणि या ग्रंथातून काही जण वाचत असतात आणि काही जण ऐकत असतात. आणि हे ऐकत असताना आपल्याला हे अनेक सिद्धांत आपल्या कानावरून जात असतात, पण वाचत असताना आपल्याला त्याचा अर्थ लक्षात येत नाही. कारण बाबासाहेबांनी लिहिलेला हा जो ग्रंथ आहे त्याची भाषा ही आपल्याला न कळण्यासारखी आहे. किती जरी वेळा वाचला तरी सुद्धा आपल्याला त्याचा अर्थ लवकर समजत नाही. माझं असं स्वतःचं उदाहरण आहे की मी बहुतेक वेळा वाचते, परंतु जर जसं वाचत असतं तसं त्यातला सखोल अर्थ आपल्याला समजत जातो. की अजूनही तो पूर्ण समजला असं नाही. तर अशा प्रकारे आपण ग्रंथाचं वाचन करत असताना काही सिद्धांताचा आपण अभ्यास करतो. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 4 आर्य सत्य असतील, आर्य अष्टांगिक मार्ग असेल, त्यांनी दिलेल्या 10 पारमिता असतील, दशशील मार्ग असेल. हे सगळं आपण करत असतो, बोलत असतो, सांगत असतो, ऐकत असतो. त्याचबरोबर त्यांनी दिलेला हा जो अनित्यतेचा सिद्धांत आहे, हा सिद्धांताबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मला जे जमेल, मला जे कळलेलं आहे ते सांगण्याचा मी तुमच्याकडून प्रयत्न करत आहे. आपण ते मोठ्या मनाने स्वीकाराल अशी माझी अपेक्षा आहे. खर तर अनित्य हा शब्द आहे आपल्या ओळखीचा. अनित्य म्हणजे काय? तर जे नित्य नाही. अनित्यचा अर्थ काय? जे नित्य नाही. मग नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे? नित्य म्हणजे सातत्याने राहणारे आणि अनित्य म्हणजे सातत्याने न राहणारे, म्हणजे नष्ट पावणारे. आता हे जे अनित्य आहे त्याला दुसरं नाव आहे अशाश्वत. आपण म्हणतो सगळं हे संसार जो आहे हे अशाश्वत आहे. अशाश्वत आहे म्हणजे न टिकणार आहे. साध्या सोप्या भाषेत टिकणार नाही. मग काय टिकत नाही? काय काय टिकत नाही? आपण इथे या ठिकाणी बुद्धांना पुष्प अर्पण केलेलं आहे. पुष्प अर्पण केलेलं आणले तेव्हा जी टवटवीत फुलं होती ते उद्या सकाळी जर आपण पाहिली तर ती कशी दिसतील? सुकलेली दिसतील. म्हणजे काय झालं? त्याचं जे टवटवीतपणा होता तो कमी झाला आणि सुकल्यामध्ये त्याचं रूपांतर झालं, परिवर्तन झालं. म्हणजे हे अनित्य. त्यानंतर आपण या ठिकाणी मेणबत्ती लावलेली आहे. मेणबत्ती पेटते आहे. आपलं प्रवचन आहे, आपला कार्यक्रम आहे तोपर्यंत ती चालणार आहे आणि त्याच्यातलं ते मेण संपलं ती विझणार. म्हणजे ही टिकणारी गोष्ट नाही. म्हणजे मेणबत्ती सुद्धा नष्ट पावणार. त्याचबरोबर आपण अगरबत्ती लावलेली आहे. ती अगरबत्ती सुद्धा जळणार आहे आणि ती नंतर नष्ट होणार. पण या तिन्ही गोष्टीतून म्हणजे फुल असेल, मेणबत्ती असेल किंवा अगरबत्ती असेल, याच्यातून आपल्याला एक संदेश दिलेला आहे. ते जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सदैव टवटवीत राहा. कोण काय सांगते? जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत कसं राहा? टवटवीत राहा. टवटवीत राहा म्हणजे आनंदी राहा. मेणबत्ती सांगते मी प्रकाश देते तुम्हाला, तो तुम्ही घ्या. तो प्रकाश काही नंतर नष्ट होणार, परंतु मी प्रकाश देण्याचं काम करतो. अगरबत्ती सांगते सुगंध सगळीकडे पसरलाय, तो सुगंध घ्या. तसा तुमच्या गुणांचा सुगंध इतरांना द्या. हा नित्य आहे, परंतु मी जळणार आहे ते अनित्य आहे.
अशा अनेक उदाहरणं, छोट्या छोट्या उदाहरणातून आपल्याला हा अनित्यतावाद समजतो. बुद्धांनी सांगितलेला अनित्यतावाद, त्यांनी असं सांगितलं की कुठलीही वस्तू उत्पन्न होते, ती नंतर नष्ट पावते. जसं आपण 3 उदाहरणं तिची घेतली त्याची, पण नष्ट पावलेली वस्तू पुन्हा निर्माण पण होऊ शकते. वस्तू किंवा कुठलीही गोष्ट उत्पन्न होते, नष्ट होते, पुन्हा उत्पन्न होते, पुन्हा नष्ट होते, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. दुसरं उदाहरण आपण जर घेतलं तर आपण सगळेजण बी पेरतो, शेतकरी बी लावतात, बी बियाणे लावतात. पावसाळा सुरू झाला की शेतामध्ये धान्य उगवतं, त्याच्या सगळ्या प्रक्रिया त्याच्यावरती आपण करतो. परंतु त्यातून आपण काय शिकतो की ते धान्य उगवल्यानंतर त्याच्यामध्ये होणारा जो बदल, बी मध्ये होणारा बदल, बी लावला आणि लगेच मोठं झाड होत नाही. काय होतं, बीला सुरुवातीला त्या ठिकाणी पाणी, हवा, सूर्यप्रकाश हे लागतं, तेव्हाच त्याला अंकुर मिळतं. महिलांना माहिती, आपण मटकी भिजत घातली तर काय होतं, त्याला मोड यायला वेळ लागतो. हिवाळ्यामध्ये मोड यायला वेळ लागतो, उन्हाळ्यामध्ये मटकीला लवकर मोड येतात. का तर बाहेरचं वातावरण कसं असतं, ते परिस्थिती सुद्धा त्याला कारणीभूत असते. मग बीला अंकुर आल्यानंतर लगेच त्याचं झाड होते. सुरुवातीला त्याला 2 पाने येतात, म्हणजे अगदी छोटीशी. हळूहळू त्याचे रोप तयार होते, रोपाचं नंतर झाड होतं, झाडाला फळं फुलं येतात आणि पुन्हा फळं फुलं आल्यानंतर ते झाड म्हणून पुन्हा ते बी फळं टाकलं होतं. ही प्रक्रिया आहे की येते, उगवते, नष्ट होते, पुन्हा त्याचं झाड निर्माण होतं. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आज पाऊस उघडलाय, त्यामुळे आज आपल्याला छान वाटतं. पण जेव्हा ढगाळ वातावरण असतं त्यावेळेला आजूबाजूच्या परिसरातलं आपल्या जवळचं वातावरण आहे लागतं, ते सुद्धा ढगाळ होतं. ते आपल्या शरीरामध्ये असणारा उत्साह जो आहे तो ढगाळ वातावरण आलं की कमी होतो. ऊन आले वाटतं, वा फ्रेश वाटतं. हा बदल आहे, थोडासा का होईना पण तो बदल आपल्यात लगेच आपल्याला सुद्धा जाणवतो. हा बदल म्हणजे अनित्यता, जे आपल्यामध्ये होणारं जे परिवर्तन, ते परिवर्तन होणं हे खूप महत्वाचं. आणि म्हणून हे जर परिवर्तन आपल्याला करायचं असेल तर हा अनित्यतावाद समजून घेणं खूप महत्वाचं. तथागत असं म्हणतात की आपलं जे शरीर आहे, म्हणजे मानव प्राणी जो आहे, जे ते सजीव प्राणी आहेत, ते हे सजीव प्राणी हे 4 पंचतत्वांनी बनलेले आहेत. आता 4 जी तत्व आहेत ती कोणती आहेत, निसर्गातून आलेली, पृथ्वी, आप, तेज आणि वायू. या 4 तत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे, कुठलाही सजीव बनलेला आहे. हे प्रकाश आपल्याला मिळाला पाहिजे, आपल्याला अग्नी मिळाला पाहिजे, आपल्याला वारा मिळाला पाहिजे, हे जे आहे पाणी मिळालं पाहिजे. ते पाणी जर आपल्याला मिळालं नाही, दिवसभर आपण जर पाणी प्यायलं नाही, तहान लागली, पाणी मिळालं नाही, तर आपला जीव कसा होतो, पाचट असतो. आणि हे जे सगळी तत्व जर एकत्रित आहे म्हणून आपण जिवंत आहोत. याच्यात एक जरी तत्व कमी झाले, म्हणजे जसं ते आता पाण्याचं सांगितलं, आपण पाणी पिलं नाही तर आपल्या जीव कासावीस होतो, कुठे तर पाणी मिळालं पाहिजे, याची आपण मागे लागतो की आपल्याला पाणी मिळालं पाहिजे. तसं सूर्यप्रकाशाविना आपण होऊ शकत नाही, सूर्यप्रकाश आपल्याला मिळालाच पाहिजे. थोडंसं पुढे मागे आलेत ना, तर हा सूर्यप्रकाश मिळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला भूक लागली की आपल्या पोटात अग्नी निर्माण होतो, त्याला आपण म्हणतो पोटाग्नी. तो निर्माण होणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्याला भूकच लागली नाही तर आपण जेवणार नाही, आपलं शरीर चालणार नाही, आपली ऊर्जा निर्माण होणार नाही. आणि ही ऊर्जा निर्माण असेल आपल्या शरीरामध्ये तर आपण सगळे हालचाल करू शकतो. आपल्याला जेवायला नाही मिळालं तर आपण हालचाल करू शकतो का? नाही. श्वास घेण्यासाठी आपल्याला हवा लागते, ते हवाच आपल्याला मिळायला नाही तर आपला श्वास चालेल का? हे आपल्याला हवा घेण्याची प्रक्रिया आणि बाहेर सोडण्याची प्रक्रिया
झाली तरच आपण जिवंत आहे असं आपलं समजतो की ही जी 4 तत्व आहे या 4 तत्वांनी काही सगळं तयार झालेलं आहे. म्हणजे 4 घटक एकत्र आल्यानंतर हा प्राणी तयार झाला. मग हा जो प्राणी तयार झालेला आहे हे 4 घटक जर विलग झाले अलग झाले तर काय होईल? नष्ट होईल सगळं. म्हणजे 4 तत्वातला एक जरी घटक कमी झाला तरी सुद्धा माणूस किंवा कुठलाही सजीव जिवंत राहत नाही. आणि म्हणून तथागतांनी सांगितले की जे 4 घटक आहेत ते 4 घटक एकत्र येतात, तसे विलग झाल्यानंतर ते नष्ट होतात. माणसाचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती. माणूस जेव्हा जातो त्यावेळेला त्याच्या नाका जेव्हा जोरा धरला जेव्हा नाडी बघितली जाते, श्वास चालतोय का नाकाजवळ दोरा का ठेवायचा की श्वास चालू असेल तर तो राहावे, नसेल तर तो मनुष्य गेला. म्हणजे आपण निसर्गातून जी हवा घेतो ती शरीराला, ती मानवाला, ती सजीवाला किती आवश्यक आहे. ती जर नाही मिळाली तर मनुष्य नष्ट होतो, कुठलाही सजीव हा नष्ट पावतो. आणि म्हणून हा अनित्यतावाद जो आहे त्याचं नावच परिवर्तन. परिवर्तन म्हणजे काय? बदल. परंतु हा जो बदल आहे हा बदल कसा पाहिजे? सकारात्मक बदल पाहिजे. आणि हे जर परिवर्तन व्हायचं असेल तर त्यासाठी 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या 3 गोष्टी आहेत त्या म्हणजे एक आहे हेतू, दुसरा आहे प्रत्यय आणि तिसरा आहे कार्यकारण भाव. हेतू, प्रत्यय आणि कार्यकारण भाव या 3 गोष्टी या परिवर्तनासाठी खूप महत्वाच्या आहेत. मग बऱ्याच जण असं पूर्वी पण म्हणायचे, आजही म्हणतात बौद्ध धर्म हा निराशावादी, परंतु बौद्ध धर्म हा निराशावादी नाही. तो आशा निर्माण करतो. तुम्ही आज जे आहात ते पुढे राहणार नाही. तुम्हाला पुढे असंच जायचं असेल तर काय काय करायचं हे तथागताने आपल्याला सांगितलं. म्हणून अनित्यतावाद म्हणजे परिवर्तनशीलता. हे परिवर्तन जर आपल्याला मध्ये घडवायचं असेल तर या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि या 3 गोष्टी म्हणजे हेतू, प्रत्यय आणि कार्यकारण भाव. आपल्याला तथागतांनी सांगितले कुठलीही गोष्ट ही कारणाशिवाय घडत नाही. कुठलीही गोष्ट घडण्यासाठी काय आपल्याला कारण हवं. दुसरं आहे की आपल्याला जगण्यासाठी उद्देश हवा, हेतू आहे आपला काहीतरी, मला काहीतरी करायचं. अगदी सर्वसामान्य मुलगा असेल लहान तरी तो लहानपणी म्हणतो मला खूप मोठं व्हायचं. तो उद्देश आहे त्याचा मोठं होण्याचा. तो कसा व्हायचा, काय व्हायचा हा नंतरचा भाग. परंतु प्रत्येकाच्या जगण्याला एक उद्देश असतो आणि त्याचबरोबर त्याला प्रत्ययही यावा लागतो. प्रत्यय म्हणजे थोडक्यात अनुभव आपण म्हणूया की तो अनुभव यायला पाहिजे. आणि हे हेतू, प्रत्यय आणि कार्यकारण भाव हा जर आपल्याला साधता आला तर आपल्यामध्ये सकारात्मक परिवर्तन करू शकतो. म्हणजे अनित्यतावाद आपल्याला कळतो. दुसरा आणखी त्याच्यातला महत्वाचा भाग आहे की आपण वास्तविकता स्वीकारत नाही. म्हणजे वास्तव काय आहे ते आपण स्वीकारत नाही. आपण मागच्या गोष्टी तरी धरून बसतो, भूतकाळात जातो आणि भूतकाळात काय काय घडलं त्यातल्या त्यात वाईट गोष्टी काय घडल्या याचा विचार आपण जास्त करतो. चांगलं काय घडलं पाहिजे याचा विचार करत नाही, कारण मागच्या भूतकाळामध्ये आपण रमलेलो असतो. आज वर्तमान काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला कळत नाही, कारण भूतकाळात अपमान झालेला असेल, कोणीतरी आपल्याला बोललेलं असेल, कोणीतरी शिव्या दिलेल्या असतील, कोणीतरी आपल्याला वाईट वागणुकीचं म्हटलेलं असेल. या गोष्टी आपण आपल्या मनामध्ये ठेवतो आणि ती गोष्ट धरून ठेवतो आपण, ती सोडत नाही आणि त्याच्यातून पुढे जात राहतो. म्हणजे आपल्या वर्तमानाने आपण काय करतो, चांगला करत नाही आणि भूतकाळाचा तर विचारच करत नाही. मागच्याच गोष्टीमध्ये आपण काय करतो, गुरफटून राहतो. तर आपण काय केलं पाहिजे, मागच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मनुष्य जो आहे तो भूतकाळात नसतो नाही, भविष्य काळातही तो नसतो, आज आहे तो मनुष्य. म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं तर याच्या अगोदर मी बिहारात आले तेव्हाची मी आता नाही आणि मी जे आता आहे ते बिहारमध्ये गेल्यानंतर नसेल. असं का बरं मी म्हणते, तर आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात
हे जे विचार आहेत ते विचार हे अनेक प्रकारचे असतात. ते चांगले असतील, वाईट असतील, आणि मग ते विचार मगाशी आलेले विचार ते आत्ता असतीलच असं नाही, आणि आत्ता आलेले विचार ते पुढे असतीलच असं नाही. विचारामध्ये आपले बदल होतात. मग तो चांगला वाईट जे काही असेल तो बदल होत राहतो. विचार राहत नाही. तसा मनुष्य हा मनुष्य राहत नाही. जो मगाशी होता तो आत्ता नाहीये, आत्ता आहे तो कधी असणार नाही. म्हणून वर्तमान काळाचा विचार करणं ही काळाची गरज, म्हणजे वास्तविकता आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. दुसरं एक आपल्याला म्हणता येईल की आपलं प्रत्येक वेळेला आपण म्हणतो जनरेशन गॅप आहे. प्रत्येकाकडे मुलगा असेल, कार्यकर्त्यांमध्ये असतील, आई मुलीमध्ये असेल, सासू सुनांमध्ये असेल, हा जो जनरेशन गॅप आहे, म्हणजे विचार करण्याची जी पद्धती आहे ती पद्धती आपण बदलू शकतो. शकतो की नाही शकत? बदलू शकतो आपण. पण त्यासाठी व्यवहारात आलं पाहिजे, व्यवहारात प्रवचन ऐकली पाहिजे, त्याच्यातून विचार घेऊन गेलं पाहिजे, तर आपण आपल्यात बदल घडवून आणू शकतो. आणि हा जो फरक आहे, तफावत आहे, ती तफावत दूर करणं म्हणजे खऱ्या अर्थाने परिवर्तनशील काळ. पण आपण ते करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तशा अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. पण आपण आपल्यातलीच काही उदाहरणं जी अगदी वास्तव आहेत, ज्यांना आपण मानतो, जाणतो, पुजतो, अशी उदाहरणं म्हणजे पहिलं उदाहरण आहे त्यांनी आपल्याला अनेकतेचा वाद सांगितला. तो का सांगितला, कसं सांगितला, तर त्यांनी अनुभव घेतला. कोणता अनुभव घेतला? तर ते सिद्धार्थ गौतम म्हणून जेव्हा राजकुमार होते, आपल्या सगळ्यांना म्हणते, मी सगळं काही इतिहास सांगणार नाही, राजकुमार म्हणून होते. 20व्या वर्षी जेव्हा संघात त्यांनी प्रवेश घेतला आणि नदीच्या पाण्यावरून जेव्हा संघर्ष निर्माण झाला, त्यावेळी वाद निर्माण झाला. या वादातून त्यांना त्या संघामध्ये विरोध केल्यामुळे, त्यांच्या सर्व संघातल्या मताला विरोध केल्यामुळे त्यांना शिक्षा झाली. ही जी शिक्षा आहे ती कुठली आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परिव्राजक झाली. गृहत्याग केला त्यांनी. गृहत्याग केल्यानंतर परिव्राजक झाले ते, आणि परिव्राजक झाल्यानंतर राजगृहाकडे जेव्हा ते गेले त्यावेळेला त्या ठिकाणी आणखीन 4 परिव्राजक, त्यांना 5 परिव्राजक भेटले. आणि ज्या कारणासाठी, बघा मग मी कसं सांगितलं की कारण कुठल्याही गोष्टीला असतं, ज्या कारणासाठी सिद्धार्थ गौतमाने संघातून शिक्षा, परिव्राजक झालेले होते शिक्षा बघून, तर त्यांना कळलं की आता युद्ध होणार नाहीये, युद्ध होणार नाहीये. सामोपचाराने आता नदीचं पाणी घेण्यासाठी सामोपचार झालेला आहे, समन्वय झालेला आहे. आणि आता तुम्ही परिव्राजक झाला तरी तुम्ही जाऊ शकता तुमच्या कपिलवस्तूमध्ये. हा जो भाग आहे हा सुद्धा अनिश्चितवादाचा भाग आहे. सिद्धार्थ गौतम होते, राजकुमार म्हणून होते, संघामध्ये त्यांनी प्रवेश केला, त्यामध्ये त्यांनी विचार मांडला, त्या विचाराचं खंडन झालं आणि नंतर ते परिव्राजक झाले. कारण घडलं नाही. त्यांनी परिव्राजक झाल्यानंतरही विचार केला की आपण अनाचे गृहत्याग केलेला आहे. जरी तसं घडलं तरी मी जी परिव्राजक झालोय या परिव्राजकामध्येच मी राहीन. आणि जो त्यांच्या 13व्या वयामध्ये जो अनुभव त्यांना आलेला होता, त्यांच्या चिंतन मननातून की या समाजामध्ये, या पृथ्वी तलावर सगळीकडे दुःख आहे, प्रत्येकामध्ये कलह आहे, हा कलह तो न मिटणार आणि हा कलहामुळे समाजामध्ये अराजकता माजलेली आहे, म्हणजे दुःख निर्माण झालेलं आहे. आणि या दुःखातून माणूस कधीच बाहेर पडू शकत नाही. त्या काळामध्ये अनेक प्रकारचे कर्मकांड वगैरे केले जात असत की त्यामुळे आपल्याला सुख, समाधान, शांती भरभराट लाभो यासाठी. परंतु लहानपणापासूनच विचार, चिंतन, मनन, मंथन करण्याची सिद्धार्थ गौतमांना सवय असल्यामुळे परिव्राजक झाल्यानंतर सुद्धा या पृथ्वी तलावर मी असा एक नवीन मार्ग शोधून काढेन की जो सगळ्या मानवजातीचं कल्याण करेल. आणि हे कल्याण करण्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना
दत्तांनी जवळ 6 वर्ष तपश्चर्या केली आणि ही तपश्चर्या करत असताना त्यांच्यामध्ये त्यांच्या मनातला बदल सुद्धा कसा घडलेला आहे त्यांना की त्यांनी सुरुवातीला 2 वेळचं जेवण करत होते व्यवस्थित. हळूहळू त्यांचं जेवण कमी केलं त्यांनी. हळूहळू एका तांदळाच्या कणावरती ते आले. कधी उन्हामध्ये, कधी अंधारामध्ये, कधी प्रकाशामध्ये, कठोर प्रकाशामध्ये ते तपश्चर्या करत होते. आणि हे सगळं करून सुद्धा त्यांना जे पाहिजे होतं ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी ध्यानाच्या वेगवेगळ्या पायऱ्या त्यांनी काबीज केलेल्या होत्या. पण सगळं करून सुद्धा त्यांना जे सुखाचा शोध ते घेत होते ते काही त्यांना मिळाले. आणि जे मिळालं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गया या ठिकाणी बौद्धिक वृक्षाखाली त्यांना संबोधी प्राप्त झाले. सिद्धार्थ गौतम नंतर परिव्राजकानंतर ते सम्यक संबुद्ध झालेले आहे. हा बदल आहे त्यांचा. हा बदल घडणं म्हणजे आपण जी गोष्ट जो उद्देश आपण समोर ठेवलेला आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतले पाहिजे. आणि त्या अनुभवातून या सगळं करत असताना नेमकं कारण काय आहे त्या कारणाच्या शोधाकडे म्हणजे मुळाकडे आपल्याला जाण्याची गरज आहे. आणि हे तिन्ही काळ आपण प्रत्येक वेळेला आपल्याकडे सुद्धा अशाच प्रकारचे पण आपण जाणीवपूर्वक त्याकडे बघत नाही. आपल्यामध्ये सुद्धा हे हेतू आहे, रस्ते आहे, कार्यकारण भाव आहे, पण कार्यकारण भावाकडे आपण कधी जातच नाही. आपण एखादी गोष्ट घडते त्याला नेमकं कारण काय याच्या शोधाकडे आपण जात नाही. आणि तथागतांनी हेच सांगितलं की कुठलीही गोष्ट घडायची असेल तर आपल्याला कारणच त्याला असतं, ते कारण आपण शोधलं पाहिजे. आणि दुःख जे आहे त्यालाही कारण आहे, सुख आहे त्यालाही कारण आहे. आणि दुःखी माणूस हा सुखी होऊ शकतो आणि सुखी असलेला माणूस दुःखी होऊ शकतो. जे सुखामागून दुःख येऊ शकतं आणि दुःखामागून सुखही आपण निर्माण करू शकतो. हा अनित्यतावाद. हे करत असताना आणखीन काय घडतं आपल्यामध्ये, आपण काय केलं पाहिजे तर आपण फक्त ऐकलं नाही पाहिजे, वाचलं नाही पाहिजे, तर जे काही आपण ऐकतोय, जे काही आपण पाहतोय, जे काही आपण अनुभवतोय, जे काही आपल्या कानावर पडतंय ते आपल्या विचारांमध्ये त्याचं परिवर्तन आपण केलं पाहिजे. आणि विचारातून आचारामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. हे जेव्हा आपण करू त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये परिवर्तन मध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने अनित्यतेचा सिद्धांत आपल्याला कळतो. एक सोपी गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला माहिती आहे की आपण कधीतरी जाणार आहोत. आपण जन्माला आलो म्हणजे आपण मरणार आहोत हे आपल्याला माहिती आहे. परंतु जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष त्रास व्हायला लागतो, आजारी पडतो, आपण एखादी गंभीर काही आपल्याला होतं तेव्हा आपण घाबरतो. काय का घाबरतो? आता मी मरणार, आता मला हे झालेलं आहे. पण त्याच्या उपायाकडे आपण जात नाही. आपल्या सगळ्यांमध्ये कोरोनाच्या काळामधला एक खूप चांगला अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. जे घाबरले ते गेले आणि जे धाडसाने राहिले काही होणार नाही आम्हाला असे जे राहिले, दवाखान्यातही गेले नाही, ते मात्र जिवंत नाही. हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. कारणाकडे गेलो काही होणार नाही आपल्याला, ही जी सकारात्मकता आहे ती सकारात्मकता आपल्याकडे असली पाहिजे. आणि ती सकारात्मकता ही आपल्याला जेव्हा वास्तवता आपल्याला आपण स्वीकारतो, मला काही झालेलं असलं तरी मी त्यातून बरा होणार आहे हा विश्वास जर आपण आपल्यामध्ये निर्माण केला तर आपण नक्की आजारच करणार नाही. पण आपण तसं करत नाही. आणि म्हणून तथागत असं म्हणतात की हे सगळं विश्व आहे ते अशाश्वत आहेच, परंतु परिवर्तनशील आहे. आपण परिवर्तन घडवू शकतो. दुसरं एक उदाहरण आपण देऊ शकतो सम्राट अशोकाचं. सम्राट अशोक लहान असताना जिंकले होते, महत्वाकांक्षी होते. हळूहळू त्यांच्या वडिलांनी त्यांना सम्राट म्हणजे गादीवर बसवलं, त्यांच्याकडे राज्य सोपवलं आणि हळूहळू ते राज्य त्यांनी वाढवत नेलं आणि ते चक्रवर्ती सम्राट झाले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो इतिहास.
चक्रवर्ती सम्राट झाल्यानंतरही ज्या वेळेला एकच देश त्यांना जिंकायचा होता, महत्वाकांक्षा होती की मी हा देश जिंकल्यानंतरच खऱ्या अर्थाने चक्रवर्ती सम्राट होणार आहे. आणि चक्रवर्ती सम्राट होण्यासाठी कलिंग देशावरती जेव्हा त्यांनी चढाई केली, लढाई केली, त्यासाठी येणं केणं प्रकारे आपल्याला हा देश जिंकायचाच आहे असं ठरवलं त्यांनी. कारण काय होतं? चक्रवर्ती सम्राट होण्याचं. आणि मग हा देश जिंकण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून तो देश जिंकला, पण ते जिंकले नाही. सम्राट अशोकांनी देश जिंकला, चक्रवर्ती सम्राट झाले, परंतु सम्राट अशोक जिंकले नाही. ते काय म्हणाले? मी हे सगळं जरी केलेलं असेल तर मी हरलो आहे. काय म्हणाले? मी हे सगळं जिंकले नाही, परंतु खऱ्या अर्थाने मी हरलेलो आहे. असं का बरं म्हटले? ते का म्हटले असतील? कारण त्या काळामध्ये की फक्त एक देश जिंकण्यासाठी लाखोने लोक त्या युद्धामध्ये गेलेले होते, रक्तपात झालेला होता, रक्ताचे पाठ वाहत होते. आणि हे सगळं बघून त्यांचं मन विचलित झालं. ते म्हणले मी काही जिंकलेलो नाहीये. त्यांना आनंद होण्याऐवजी दुःख झालं. आणि मग ते आपल्या बौद्ध धर्माकडे वळले. आणि बौद्ध धर्माकडे वळले म्हणजे त्यांच्यामध्ये मनामध्ये परिवर्तन घडले. हे परिवर्तन म्हणजे पहिला जो भाग होता त्या भागातील जो उद्देश होता, जे कारण होतं, ते संपलं आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन घडलं. आणि ते बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यानंतर आपल्याला आणखी एक उदाहरण देता येईल. हे का सांगते की आपण ते करू शकतो, परिवर्तन आपल्यामध्ये घडू शकतं. आणि म्हणून हा अनित्यता म्हणजे येणार आहे, जाणार आहे, पण पुन्हा ते येऊ शकतं, यासाठी आपल्याला ते करणं गरजेचं आहे. हे उदाहरण अशासाठी देते आहे की आपण आजच्या ज्या परिस्थितीमध्ये राहत आहोत ती परिस्थिती आणखी चांगली करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. आणि म्हणून तिसरं उदाहरण मी असं देईल की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. त्यांचं उदाहरण अशासाठी मी देईन की त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली म्हणून आपण शिकलो. आणि याच काळामध्ये अस्पृश्यांसाठी महात्मा फुलेंनी जी शाळा काढली त्याच शाळेच्या धर्तीवरती बाबासाहेबांना सुद्धा शिक्षण मिळाले इंग्रजांच्या काळात, परंतु ते वर्गाच्या बाहेर राहून. यांनी सुद्धा त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवलं. उद्देश, हेतू म्हणजे जो काही त्यांचा हेतू होता की आपल्याला जे कारण घडलेलं आहे शिक्षण निर्माण करण्याचं, शिक्षण संस्था निर्माण करण्याचं जे कारण घडलेलं आहे महात्मा फुलेंच्या मनामध्ये, कुठलं कारण घडलं तर त्यांना त्यांच्या मित्राच्या वरातीतून बाहेर हाकललं. माळी समाजाचा हा म्हणजे अस्पृश्य समाजाचा त्या काळामध्ये सगळ्यांना ब्राह्मण सोडून बाकी सगळ्यांना अस्पृश्य मानत होते. तर अशा काळामध्ये हे कारण घडलं की अरे मी एवढा शिकलेला आहे, हा माझा मित्र आहे, तरी याच्यामध्ये मात्र मला हाकललं जात आहे. म्हणजे इथे शिक्षणाचं काही महत्व नसतं. शिक्षण देण्याचं काम म्हणजे माझी जर ही अवस्था आहे तर बाकीच्या ज्या अडाणी लोक आहेत, अस्पृश्य लोक आहेत, त्यांची काय अवस्था असेल हा विचार करून अस्पृश्यांसाठी त्यांनी शाळा काढली, मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि हा बदल त्यांनी घडवून आणला. म्हणजे जी गोष्ट त्या काळात घडणार नव्हती ती गोष्ट त्यांनी घडवून आणलेली आहे. म्हणजे परिवर्तन घडवून आणलेलं आहे शिक्षणाच्या माध्यमातून. आणि म्हणून बाबासाहेब शिकले आणि बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे सांगण्याचं कारण असं की बाबासाहेबांना सुद्धा कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये ते शिष्यवृत्ती घेऊन पुढे गेलेले आहेत आणि त्यांच्या मनामधला जो विचार आहे हा विचार त्यांनी कसा बदल घडवून आणला आणि आपल्या दलदलीत गुलामगिरीत राहणाऱ्या आपल्यासाठी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा आपल्याला दिली. म्हणजे कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीतून जाऊन बाबासाहेबांनी, आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांचा इतिहास माहिती असल्यामुळे मी त्याच्यावर जास्त बोलत नाही, बाबासाहेबांनी ज्या हाल अपेष्टा सहन केल्या, आपल्या लोकांनी त्यावेळेला त्याच हाल अपेष्टा सहन केल्या
परंतु बाबासाहेबांनी असं ठरवलं की मी हे बदलून आणू शकतो. हा विश्वास त्यांनी निर्माण केला. हे मी बदल घडवून आणू शकतो. आणि मग त्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न सुरू केले. त्यांनी काय केलं? प्रयत्न सुरू केले आणि त्या प्रयत्नाला साथ मिळाली. आणि त्याचबरोबर त्यांनी आज आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत हा मोठा बदल त्यांनी घडवून आणला. आपल्यात आणलेला जो बदल आहे तो सगळ्यांच्या मध्ये आलाच असं नाही. कारण जी व्यक्ती किंवा जो माणूस हा धम्माचं आचरण करतो म्हणजे काय करतो तर त्याला आपल्या जगण्याचा हेतू, आपल्या जगण्याचा उद्देश कळलेला असतो. मला काय करायचं आहे हे कळलेलं असतं, कारण कळलेलं असतं. मी या विहारात येणार आहे तर या विहारात आल्यानंतर मला जे काही ऐकायला मिळेल ते मी माझ्या मनात साठवून त्याच्याप्रमाणे बदलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी वास्तविकता स्वीकारणार आहे आणि माझ्या परीने एक बुद्धांचा अनुयायी म्हणून, बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून मी माझ्या समाजाला जागृत करणार आहे. आणि हे जागृत करणं म्हणजे खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणणं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला धम्माचं आचरण करण्यासाठी तथागतांनी हा अनित्यतेचा सिद्धांत सांगितला. अनित्यता म्हणजे दुसरं तिसरं काही तर आसक्तीपासून मुक्ती. आसक्ती म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीला आपल्याला इच्छा निर्माण होते, आपल्याला लोभ निर्माण होतो, आपल्याला मोह निर्माण होतो. या मोहापासून जर आपण अलिप्त राहिलो तर आपल्याला खऱ्या अर्थाने हे सुख आपल्याला प्राप्त होणार. यासाठी आपल्याला सुरुवातीला त्यांनी 4 आर्यसत्य सांगितले. जी 4 आर्यसत्य आपल्या सगळ्यांना माहिती की जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे. कारण म्हणजे तृष्णा, हे त्याचं कारण आहे. आणि हे कारण आपण नाहीसं करू शकतो. आणि ते नाहीसं करून आपल्याला आर्य अष्टांगिक मार्गाच्या मदतीने आपण त्याच्या मार्गावर पुढे होऊन आपलं जीवन हे निर्वाणापर्यंत नेऊ शकतो. आणि म्हणून अशा प्रकारे आर्य सत्यानंतर त्यांनी आर्य अष्टांगिक मार्गाचं जे आचरण करून जे 8 मार्ग दिलेले आहेत, 10 दशशील दिलेले आहेत, पारमिता 10 पारमिता दिलेल्या आहेत. याप्रमाणे जर आपण आपलं आचरण केलं तर हा अनित्यतेचा सिद्धांत आपल्याला कळला असा त्याचा अर्थ आहे. की जसं की आपल्या मागून सावली येते जेव्हा आपण उजेडात चालतो तेव्हा, अंधारात चालू तर आपली सावली आपल्याला दिसत नाही. ते आपल्याला प्रकाशाकडे जाण्याची गरज आहे, तेव्हा आपली सावली आपल्या मागे येणार. पण आपण प्रकाशाकडे जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रकाशाकडे जायचंय म्हणजे अज्ञान दूर केलं पाहिजे आपलं. आणि अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला धम्माचं आचरण, धम्माचं श्रवण, धम्माचं वाचन हे आपल्याला केलं पाहिजे. आणि जेव्हा हे आपण करू त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला अनित्यता म्हणजे परिवर्तन आपल्यामध्ये घडून येणार आहे. आणि म्हणून तथागत असं म्हणतात अनित्यतावादमध्ये दुसरं तिसरं काय नाही तर परिवर्तन आहे. परंतु हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन आपलं सकारात्मक असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की या ग्रंथात असंग हे जे बौद्धांनी होते त्यावेळेला त्यांनी सांगितले की हे सगळं जे आहे हे करत असताना आपल्याला 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे आपण नैसर्गिकरित्या आपण बदल घडवून आणू शकतो आणि हे अनैसर्गिकरित्या सुद्धा बदल घडू शकतो. नैसर्गिकरित्या म्हणजे हा निसर्गातून आपण जन्म घेतलेला आहे त्याप्रमाणे आपण आपल्या बाकीच्या गोष्टी वाढत असतात. पण तो आपण नुसता माणूस म्हणून जगतो, ज्याला आपण म्हणतो की मी मोठा झालोय. परंतु तुमची कृती जर लहान मुलासारखी असेल तर काय होईल? आपण त्याला मोठा नाही म्हणणार. मोठा झाला तरी तो असं का वागतोय वेड्यासारखा असं त्याला म्हणतो. म्हणजे त्याच्या वयोमानानुसार म्हणजे मूल लहान असते ते हळूहळू मोठं होत जातं, हळूहळू त्याच्या विचारामध्ये बदल घडत जातो. आणि विचारामध्ये बदल घडल्यानंतर त्याच्यावर जे संस्कार होतात ते संस्कारातून तो घडत आहे. ते जे संस्कार आहेत ते कशा प्रकारचे त्याच्यावर केले पाहिजे त्या संस्कारातून हा बदल आपल्याला घडवून आणता येतो.
ते दोन प्रकार आहेत. एक तर नैसर्गिकरित्या आपली वाढ होत असते, परंतु आपण जे वाढलेलो आहोत त्या विचारातून आपल्याला सकारात्मकता जेव्हा आपण आणू त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण धम्म अनुयायी झालो असं म्हणतो. आणि म्हणून तथागतच म्हणतात की आपल्याला दुःखातून मार्ग काढण्यासाठी जे काही मार्ग दिलेले आहेत ते तुम्ही त्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करा. आज आपण दुःखात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण दुःखात असतो, सुखात असतो, कधी निराशेमध्ये असतो, कधी आनंदात असतो. त्या नैसर्गिक क्रिया आपल्या येत असतातच, पण सातत्याने जर आपल्याला आनंदी राहायचं असेल, आपलं जीवन सुखी करायचं असेल तर आपल्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे. आणि हे जे सकारात्मक परिवर्तन आहे हे आपल्याला धम्मातूनच मिळू शकतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेला हा जो धम्म आहे या धम्माचं आचरण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य. आता धम्माचं आचरण करणं म्हणजे काय आहे तर रोजचं तुमचं वागणं, तुमचं बोलणं हे सकारात्मक असलं म्हणजे लोककल्याण. मी एखादी गोष्ट केली तर ती करताना मी दुसऱ्यांच्या हितासाठी जेव्हा करेल तेव्हा आनंद मिळाला पाहिजे. मी माझ्यासाठी करतो त्यावेळी आनंद मिळतो, पण तो क्षणकालिक. परंतु जेव्हा आपण इतरांसाठी एखादी गोष्ट चांगली करतो त्यावेळेला टिकणारा जो आनंद आहे हा चिरकालिक. आणि म्हणून लोककल्याणाचं काम करत करत आपण निर्वाणापर्यंत जाऊ शकतो हा विश्वास आपल्याला तथागतांनी दिलेला आहे. आणि तोच विश्वास आपल्याला त्यांच्या वर्तनातून बाबासाहेबांनी व्यक्त केला. आणि म्हणून आपण हा अंतर्मुक्तावाद समजून घेत असताना पहिल्यांदा आपल्या मनावर कार्य करण्याची आपल्याला गरज आहे. हे मनावर जेव्हा आपण कार्य करू तथागतांचं मन हे आपलं प्रमुख आहे आणि हे मन प्रमुख आहे. या मनाला व्यायाम देण्याची गरज आहे. आर्याष्टांगिक मार्गामध्ये सम्यक व्यायाम आपल्याला मिळतो. आपण काय चांगलं काय वाईट हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ज्याला आपण सतत विवेक बुद्धी म्हणतो ती बुद्धी आपल्याला वापरता आली पाहिजे. आणि जेव्हा याचा आपण वापर करू त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये चांगला बदल घडून येईल. आणि चांगला बदल घडून आल्यावर आपण वास्तव स्वीकारायला खऱ्या अर्थाने सक्षम राहू. आणि हे सक्षम राहण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे प्रवचन ऐकण्याची संधी आपल्याला भारतीय बौद्ध महासभेने या ठिकाणी दिलेली आहे. या सगळ्याचा विचार करून आपण वेगवेगळ्या विषयांवरती जे जे काही ऐकतो या 3 महिन्यामध्ये ते आपण ऐकण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करायचा करूया. आणि त्याप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणल्याशिवाय आपण इतरांमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात करूया की धम्माचं आचरण करूया. आणि या धम्माचरणातून आपल्या समोरच्याला सुद्धा आपला आदर्श घेता यावा. तो आदर्श आपण निर्माण करूया तरच खऱ्या अर्थाने आपल्या या वर्षावास मालिकेचं सार्थक झालं असं मी म्हणेन. तर अधिक न बोलता मी माझ्याकडून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि उदाहरण आहे की देण्याकडे मी जाणार नाही कारण वेळेचं बंधन आहे. तर या अनित्यता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हा परिवर्तनशील मार्ग आहे. आणि हे परिवर्तन म्हणजे वास्तव नित्य आहे काय तर निर्वाण नित्य आहे. अनित्य काय आहे त्या सगळ्या सांसारिक गोष्टी ह्या अनित्य आहेत, त्या आज आहेत उद्या नाही. परंतु सत्य नित्याकडे जर जायचं असेल तर आपल्याला आपलं आचरण चांगलं ठेवणं आणि निर्वाणाचं सुख प्राप्त करणं याच जन्मी आपण ते करू शकतो. आपणही बुद्ध होऊ शकतो, आपणही बोधिसत्व होऊ शकतो ही आशा आपल्या मनामध्ये बाळगून आपण वाटचाल करूया. माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर आपण मोठ्या मनाने मला क्षमा करा एवढंच बोलते. पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप शांतपणे आपण ऐकून घेतलं. जे काही कळलेलं असेल ते तुमच्यामुळे, जे काही न कळलेलं असेल ते माझ्यामुळे असं समजून मी याच ठिकाणी थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय खूप धन्यवाद ताई. आपण उत्कृष्टरित्या 40 मिनिटं या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी अध्यक्षीय मनोगता अगोदर आपण एक गीत घेऊया. गीत गाण्यासाठी मी प्राचारण करतो भारतीय बौद्ध महासभा पुणे नानापेठ भवानीपेठ प्रभागाच्या महिला अध्यक्षा आदरणीय शोभाताई सावंत मॅडम यांना. महाकारुण्य तत्वज्ञ बुद्ध यांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना
माझ्या आजूबाजूला आणि इथे बसलेल्या सर्व उपस्थित आणि उपस्थित त्यांना सर्वांना जय भीम. मी एक छोटंसं गीत गाते. त्यात ऐकून सांगितलं तसंच सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासाठी आहे जुनं गाणं. बोल भीमाचे ध्यान ठेवा, घरोघरी आंबेडकर व्हावा, बोध हा प्रत्येकाने घ्यावा, भीमाचा सारखा बाळ जन्म यावा, भीमाचा सारखा बाळ जन्म यावा. बोल भीमाचे ध्यान ठेवा, घरोघरी आंबेडकर व्हावा, बोध हा प्रत्येकाने घ्यावा, भीमाचा सारखा बाळ जन्म यावा, भीमाचा सारखा बाळ जन्म यावा. करावी शिक्षा आणि अभ्यास, करावा भीमा परी अभ्यास, करावी शिक्षा आणि अभ्यास, करावा भीमा परी अभ्यास. ज्ञानाने होईल स्तुती आस, असाध्य जोवर हा प्रकाश, जगाला हाच प्रकाश हवा, भीमाचा सारखा बाळ जन्म यावा, भीमाचा सारखा बाळ जन्म यावा. नेता व्हावा तर असं व्हावं, भीमा परी व्हावं जगी नाव, नेता व्हावं तर असं व्हावं, भीमा परी व्हावं जगी नाव. नव्हते धन दौलतीचे हाव, असा निस्वार्थ भीमराव, नव्हते धन दौलतीचे हाव, असा निस्वार्थ भीमराव. माग गावीला आम्हाला नवा, भीमाचा सारखा बाळ जन्म यावा, भीमाचा सारखा बाळ जन्म यावा. देशभक्तीची असावी जाण, भीमाचा असावा स्वाभिमान, देशभक्तीची असावी जाण, भीमाचा असावा स्वाभिमान. जान जीवाचे करून रान, अशी ही घटना लिहिली महान, जान जीवाचे करून रान, अशी ही घटना लिहिली महान. असा ज्ञानाचा दिवा, भीमाचा सारखा बाळ जन्म यावा, भीमाचा सारखा बाळ जन्म यावा. बोल भीमाचे ध्यान ठेवा, घरोघर आंबेडकर व्हावा, बोध हा प्रत्येकाने घ्यावा, भीमाचा सारखा बाळ जन्म यावा, भीमाचा सारखा बाळ जन्म यावा. जय भीम. यानंतर आपण या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गौतमजी ओवाळ साहेब यांना मी नम्र विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे उद्धारक महात्मा ज्योतिराव फुले, त्याचप्रमाणे ज्या ज्या स्त्रियांनी ज्या ज्या त्यांच्या पाठीशी उभे राहून या देशासाठी सहकार्य केलं, अशा मातेला देखील मी या ठिकाणी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आज 23/8/2025 रोजी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आज जी तारीख आम्हाला या ठिकाणी सम्राट अशोक बुद्ध विहाराला दिली, ती खरोखर की वारसा कार्यक्रम प्रत्येक विहारामध्ये झाला पाहिजे. आणि मला वाटतं या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तर आम्ही घेतच होतो, पण याच्या अगोदर भारतीय बुद्ध शासन सभा याच्या माध्यमातून 78 सालापासून या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणजे कोण, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय, हे सांगण्याचा मार्ग 78 पासून आज तारीख माझं वय आता जवळजवळ 80 चाललंय. या चळवळीत काम करत असतात, चळवळ सोडलेली नाही. पण या ठिकाणी ताईंनी मस्त एकदम बुद्ध आणि त्याच्या धर्मातला
रोहिणी नदीच्या पात्राचं त्यांनी या ठिकाणी खुलासा केला. खरोखर आहे बुद्धांचा धम्म इथे कोणी वाचला असेल, आमच्या लोकांना ती आवड नाही. जर आवड केली तर नक्कीच बुद्ध असेल. पण वर्षावासाचा कार्यक्रम होत असताना सम्राट अशोक बुद्धविहाराचे या ठिकाणून गच्च भरून पायरीपर्यंत जागा लागायची. आम्ही कधी कधी त्या हॉलमध्ये घेतलेला वर्षावासाचा कार्यक्रम. या महाराष्ट्राचे पीर आपले हे होते, काय लागतं नाव आता मी ते देखील वर्षावासाच्या कार्यक्रमाला येऊन गेले. नाही त्यांच्याबरोबर असे या ठिकाणी लोक आणले आणि वर्षावासाचा कार्यक्रम सम्राट अशोक बुद्धविहाराचा होतो. सांगायचं उदाहरण म्हणजे की जर बाबासाहेब बघा, बाबासाहेब एक विशिष्ट आपल्या समाजामध्ये जन्माला आले म्हणून अजूनही बाबासाहेब सेवा. पण माझं एका कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाशी बोलणं झालं. तो म्हटला बाबासाहेब जर आमच्या घरात जन्माला आले असते ना तर नक्कीच देऊन त्याची पूजा केली असते देवी. तर तुम्हाला बाबासाहेबच समजला नाही ही गोष्ट नक्कीच माना. कारण का तर ज्या बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर आम्हाला बुद्ध धर्मच काढावा नसता. बुद्ध धर्म आणि धर्म याच्यात फरक आहे, हे लोकांना नक्कीच कळतं. पण ताईंनी सांगितलं आणि या ठिकाणी तोडून सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी जो माणूस बाबासाहेब समजला त्याला बुद्धाची आवड आहे त्या ठिकाणी आवडीने तो माणूस जाणार. ज्यांना बुद्धच समजला नाही, त्यांना बाबासाहेबच समजू शकले नाही तर ते कसे काय त्या ठिकाणी येणार. म्हणून सांगायची अशी प्रगती की आधुनिक समाजाची प्रगती वाढली पाहिजे. तरुण पोरं या ठिकाणी म्हातारे कोतारे आपण निष्ठेने बुद्ध आणि बाबासाहेब सांगतो. अरे कोणासाठी सांगतो आम्ही? तुमच्यासाठी सांगतो. भगवान बुद्ध जर तुम्हाला समजला तर तुमच्या डोक्यातला वाळ निघून जाईल. आज काय प्रगती अशी, आता उद्या 27 तारखेला आमचीच मुलं गणेश उत्सवाला, पण आमची मुलं या ठिकाणी कार्यक्रमाला नसतात. आता या ठिकाणी सागरने सांगितलं, वाईट वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा दिली आणि दीक्षेची आजही आपली प्रगती झाली नाही. खूप गपचूप जावा, गपचूप घ्यावा. बस स्वतंत्र हक्क दिलेला आहे ना सगळ्यांना. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना देऊ, या देशाला घटना देऊ, सगळ्यांना स्वतंत्र का काय जाते बा आम्ही आमचं करतोय ना, आम्ही आमचं. पण धम्म हा जर स्वीकारला सर्वांनी तातडी तर नक्कीच. आज मला तुम्ही एक सांगा की सांगायचा अध्यक्ष भाषण पण ती इतर समाजामध्ये चर्चमध्ये रविवारी सर्व जाणार, प्रत्येकाला काळजी लागते. प्रत्येकाला उठून का आता माझ्याकडे आंधळा आहे, तो ख्रिश्चन समाज, त्याने मला वडील समजले आहे. मला तो रविवारी फोन करतो, चाललो मी, कुठे रे बाबा? चर्चला. माझा टाइम झाला, बायको आंधळी. म्हणजे मला इतका आनंद वाटतो की त्या आंधळ्या माणसाला चर्च कळतोय. आणि आज आमचे सुज्ञान झालेले सगळे लोक आज या ठिकाणी आंधळे होऊन बसले, त्यांना बुद्ध तयार कळत नाही. म्हणजे ही प्रगती. त्यामुळं माझं एक म्हणणं आहे की मी अध्यक्ष या ठिकाणी सांगायचं म्हणजे हा त्यागातून आम्ही केलेलं आहे. आणि ते वाढणं त्याची दुःख वाटतं की एकटा मुलगा सागर आता मागा उल्लेख केला की आम्ही 10 माणसं घडवली 78 आतापर्यंत. आणि आमच्या जीवनासमोर अजून काही प्रगती होईना. अहो आम्ही नेत्यांबरोबर फिरलो. मी 78च्या नंतर रामदास याच्या समोर दलित पॅन्थर मध्ये फिरलो, सगळे नेते. शेवट दीक्षित आम्ही आता गतावर बोलताना मी 1 तासाचं लेक्चर शिवाजीनगर कोर्टामध्ये ऐकलं होतं. आणि कोर्टामध्ये सगळे वकील मंडळी ते ऐकत होते. त्यावर मला कळत की
तथागत भगवान बुद्ध सांगणारा म्हणजे एकमेव आहे. आणि ते परफेक्ट सांगत होते की मी बुद्धांकडनं धर्मवाद. तेव्हा या ठिकाणी सर्व भारतीय बौद्ध महासभेचे लोक हे फार चांगलं काम करतात. कारण पावसाळ्यामध्ये आणि आता सोनवणे सागरांनी सांगितलं की वातावरण काहींच्या याच्यात सांगितलं की वातावरण रोगीट. आता रोगीट म्हणजे सगळे इथून पुढच्या तयारीतच सगळे वाजायचे घालायचे तिथे भरपूर राहणार. पण चांगल्या ठिकाणी जर म्हणलं टायमाचं महत्व नाही, येण्याचं महत्व नाही आणि त्याचा प्रचार करण्याचं महत्व नाही. तेव्हा मी सम्राट अशोक बुद्धविहाराच्या वतीने मी या ठिकाणी सर्व आलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमच्या समता सैनिक दलाचे प्रमुख 82 वर्षाचे अण्णा आणि त्यांचे समता सैनिक दल या ठिकाणी हे देखील आले. म्हणजे सांगायचं या ठिकाणी अशी तळतळ वाटते की 82 वर्षाचा माणूस घर सोडून पळतो, अजूनही करतो. आणि आम्ही वय झालं काय बाबासाहेबांची चळवळ कळत नाही. तेव्हा सर्वांनी जर या ताईंनी सांगितल्याप्रमाणे जर ती चळवळ मनाशी ठेवली की बुद्ध म्हणजे काय, फक्त एकच झालं बाबा की बुद्धाला नवस करायचा, तो पावला पाहिजे. तो पावत नाही, तो शांततेचा मार्ग घेणारा देव आहे म्हणून लोक वळत नाही आमच्या. पण तो जर पावला तर नक्कीच सुरुवात होईल बघा त्या एखाद्या देवाला सांगतो. तेव्हा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या चळवळीतून खरोखर बुद्ध त्याचा धर्म याची चळवळ सांगण्याचं ठिकठिकाणी विहारामध्ये त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे नेते निवडले जातात. त्यांच्या मालिकेतून एक बौद्ध धर्म सांगितला जातो. तेव्हा आता त्या ठिकाणी ताईंनी सुंदर अगदी प्रवचन केलं. त्यांचं मी अध्यक्षांना त्यांचा आभार मानतो आणि सर्व आलेल्या सर्व भारतीय बौद्ध महासभा महिला पुरुष यांचे मी आभार मानतो.